नियत गलत थी। मूर्ति ने उनको मैसेज दिया कि आप अगर शिवाजी महाराज की मूर्ति बनाओगे तो फिर शिवाजी महाराज की विचारधारा की रक्षा करनी ही पड़ेगी। इसीलिए वो मूर्ति गिरी है, क्योंकि उनकी विचारधारा गलत है। वो सामने जाकर हाथ जोड़ते हैं और फिर 24 घंटा शिवाजी महाराज की सोच के खिलाफ काम करते हैं। राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय। त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे। अरे मोदीजींनी तर आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही छत्रपती शिवरायांचं नमन करून केलेली आहे आणि सूरत मध्ये देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा लावणारे नरेंद्र मोदीजी आहेत। इतर बातम्यांचा आपण आढावा घेऊया। समुद्रात किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे केवळ सागरी जीवांचेच नाही तर मानवांचेही नुकसान होतं असं म्हणत अस्वच्छ किनाऱ्यांवरून न्यायालयानं पालिकेची कानउघडणी केली आहे। मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रकामध्ये रात्री सुटणाऱ्या शेवटच्या कसारा आणि कर्जत लोकलच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। शेवटची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। यंदा फुल बाजारामध्ये फुलांची आवक वाढली असल्याचं समोर आलेलं आहे। फुलाचे दर हे 60% घसरलेत, त्यामुळे विक्रेत्यांना मोठा फटका बसला असला तरी ग्राहकांकडून मोठी खरेदी केली जाते। सिडकोच्या माध्यमातून गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते पेंढर दरम्यानच्या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय। प्रवाशांनी 40 लाखांचा टप्पा गाठलाय। MSCERTच्या वतीनं घेण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागानं 1493 दर्जेदार व्हिडिओंची निर्मिती केली होती। या ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। बेलापूर विभागामध्ये 24 तास अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी जुनाट जलवाहिनी बदलून त्या नव्यानं टाकण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे। जलवाहिन्यांसाठी 110 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। पुढे लातूरमधून एक ब्रेकिंग बातमी आपण पाहूया। लातूरमध्ये वसतिगृहातल्या 100 मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय। पुरणमर लाहोटी या शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। वसतिगृहात जेवण केल्यानंतर काही मुलींना उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरू झाला। त्यानंतर त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यातील 30 मुलींवर अद्यापही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या वणीतील सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचं दर्शन घेतलं। राज ठाकरे सहकुटुंबीय देवीच्या चरणी लीन झाले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार प्रचाराच्या मैदानामध्ये उतरल्यात। राज्यातील महिलांच्या सुरक्षेकडे त्यांनी लक्ष वेधलंय। अजितदादा सर्व बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दादांना तुमची साथ हवी आहे, तुम्ही साथ द्या असं आवाहन त्यांनी केलंय। पुणे मुंबईमधून ब्रेकिंग बातमी येते। मुंबईतील शिवडी परिसरात भारत इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली। दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। सुदैवानं यात कोणालाही त्रास झालेला नाहीये, कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र कंपनीचं यामध्ये मोठं नुकसान झालंय, तर आगीचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये। इतर काही बातमी आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।